आज इथं मी चार्ज घेतलाय आणि येणाऱ्या जो काही कालावधी मला मिळेल त्या कालावधीमध्ये या जिल्ह्याला इथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना अधिकाधिक चांगलं मला काय देता येईल 5%, 10%, 20%, 80% जो काही बदल चांगला करता येईल तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं हे माझं काम राहणार आहे. तुम्ही ज्या सगळ्या मुद्दे मांडले त्याच्यातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे की लोकाभिमुख प्रशासन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे नागरिकांना काय पाहिजे आहे, त्यांना त्रास कमीत कमी कसा झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. जवळपास 20 महिन्यांच्या कालावधीनंतर मी परत पुन्हा युनिट हेड म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पुन्हा एकदा कार्यभार हा स्वीकारतोय, इथं आलोय. यापूर्वी 2 जिल्ह्यांनी केलेले आहे आणि तिकडच्या लोकांच्या अडचणी वेगळ्या प्रकारच्या होत्या, कारण तिकडची ठेवण जी होती भौगोलिक असेल ऐतिहासिक असेल ती वेगळी होती. इथल्या आता अडचणी समजून घेणं आणि त्याच्यावरती एक एक करून त्याच्यावरती मार्ग काढणं हे मला वाटतं की महत्त्वाची प्रायोरिटी आहे. आवश्यक त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये सरते शेवटी की आपण आलो आणि आपण जाताना हा जो फरक आहे हा फरक लोकांच्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगलं प्रशासन आपण कसं देऊ शकलो हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं प्रयत्न करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी माझी मदत करावी ही तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करेन. मार्गदर्शक म्हणून सुद्धा तुम्हाला मोठी जबाबदारी पार पाडायला लागेल. कदाचित असं होईल की एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही व्हायची, एखादी गोष्ट तुम्ही सांगाल आणि मी नाही करायचो, पण तो जो काही चिमटा असेल तो चिमटा तात्पुरत्यासाठी का होईल तो तुम्ही सहन करावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन. कारण त्यातून आपल्याला येणाऱ्या कालावधीसाठी एक चांगला मॉड्यूल या ठिकाणी सेट करायचा आहे जो पुढे कार्यरत राहील आणि आमच्या माझ्याहीपेक्षा जास्त नागरिक आणि इथले जे पोलीस आहेत, पोलीस शेवटी नागरिकांचा चेहरा असतो. जसा समाज असतो तसा पोलीस असतो आणि या पोलिसांच्या आणि नागरिकांच्या ही जी काही सांगड निर्माण होईल या सांगडीमधून येणाऱ्या भविष्यासाठी आपण इथल्या सगळ्या ते राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, पत्रकारितेतल्या असू द्या, ज्या ज्या लोकांना हितचिंतन या जिल्ह्याचं आहे त्याच्यासाठी आपण त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून जास्तीत जास्त चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न करू.